पण आणि बाई वातावरण एक नंबर आहे. इकडचा रोड तुम्ही बघितला का नाही, तुम्हाला काय वेगळंच वाटेल बघा. एक नंबर रोड आहे इकडं. कडन झाडं बिळं एक नंबर वाटतं इथं. निसर्ग म्हटलं तर असा असावा. आणि हे बाई इथनं खाली कसं दिसतंय. इथं फोटो काढा एक नंबर. ज्योतिबा देवळापाशी पोचायलाच बरोबर पाऊस चालू झाला होता. बघू शकता तुम्ही, गर्दी पण भरपूर आहे. कारण का रविवार होता आणि आम्ही लेट गेलतो, 11-12 वाजता गेलतो. हे तुम्हाला माहितीच असेल, लिहिलेलं दख्खनचा राजा ज्योतिबा अशी ही कमानी आहे. आणि मंदिरचं बाहेरून दिसतील असं हे दिसते बघा. असं आम्ही पाया पडून आत निघालो. आम्हाला मूर्तीला हार पण घालत होता, त्याच्यामुळे दादानं पहिल्यांदा हार काढून घेतला आणि पुजाऱ्यांच्याकडे दिला हार काढून. गर्दी तरी फुल होती इथं. हे बघू शकता तुम्ही, फुल गर्दी इथं चालू आहे. आम्ही काय VIP पास घेतल्यामुळे आम्ही लवकर जाऊन आलो. गर्दी फुल आणि आम्हाला नारळ वाढवायचं होतं, त्यामुळे आम्ही इथे समोर गेलतो नारळ ते वाढवायसाठी. इथं नारळ वाढवण्यासाठी 10 रुपये घेतात. म्हणजे ती शेंडी काढून फोडून देणार तुम्हाला नारळ.